व्हायलाच बघ रे तू. अरे राजा, खऱ्या कर्तृत्वाचा पठ्ठा बांधला ना की वाळायलाच होतो राजा. कारण कारण मी एक पोलीस अधिकारी आहे. बरं चला दोघी आता नाश्ता करून घ्या. भाऊजी 2 दिवसापासून उपाशी आहेत. होय का रे? अरे पण तू कशाला उपाशी राहतोस? अशाने तुझी तब्येत असेल ना. दादा, अरे तू घरात नसलास की घशाखाली घासत जात नाही बघ. तू क्षणोक्षणी त्या काळ्या सापांच्या वेटोल्यात वाढलेला. मला चैनच पडत नाही बघ. बिजू, अरे त्या सापांच्या वेटोळेला तोडण्याची अजब शक्ती माझ्या हाती आहे बरं का. ह्या तुझ्या लाडक्या वहिनीच्या कृपेने. इश्श, ही कसली बाई थट्टा. थट्टा थट्टा नाही करू. अगं सत्य आहे. अगं अगं माझ्याशी लग्न करून काय मिळालं तुला? मी वेळेवर घरी येत नाही. तासन तास या दाराच्या चौकटीत वाट पाहण्याचे दिवस गेले तुझे. हो, त्यातही किती समाधान असतं. दादा, वहिनी, तुम्ही बोलत बसा. तोवर मी माडीवर आहे. अरे तुम्ही का? अरे नको. मोठ्या माणसांनी सांगितले की नवरा बायको मध्ये प्रत्यक्ष जन्मदात्यांनी येऊ नये. बिजू, जी, वेळा रे वेळा. बरं तुम्ही नाश्ता करून घेताय का? नाश्ता नाश्ता नाही तर हो ना. अगं तुला पाहिलं ना की थकवा फार नाहीसा होतो. परीस लोखंडाला लागतात जसं लोखंडाचं सोनं होतं ना, तसं तू दिसतास माझा उत्साही होत. आज इन्स्पेक्टरचे कधी झालात होय? हा मग, अगं समोर एवढी स्फूर्ती देवता आहे ना, मग इन्स्पेक्टर काय हवालदार सुद्धा काव्य करेल. ये ये इथं बैस भाऊ. हे काय बाई? अगं बैस म्हटलं ना. हल्ली फार थकल्यासारखी वाटतेस. सारं काम एकटीलाच करावं लागतं ना. हो काय हो, मी मुळीच थकत नाही. आणि काम ते काय, घरचंच ना. ना काम आहे म्हणून तर विसरायला होतं. अजय, एक दिवस असा उगवतो की आठवणी गांधील माशा होऊन येतात आणि माझ्या हृदयाला डसतात. ना अगं असं काय करतेस? कुठे सर्व आपलं नंतर? ना चुकले मी. असं काय करावं ते? मी पुन्हा आनंदाची आठवण नाही करणार. अरुणा, अगं हा विषय निघाला की माझी सारी शक्ती निघून जाते बघ. मी लोळा बांगला पडतो. सहस्त्र विंचू काळजाला डंका मारतात. तरी तरी हे सारं विसरायला हवं करुणा, विसरायला हवं. अगं अगं आपला नंदन आपण विजयालाच मानतो ना. चुकले मी. विजूलाच नंदन समजून वाढवायचा आणि मोठा करायचा. हो, आणि पोलीस इन्स्पेक्टर बनवायचं. नाही करत. अगं सर्वनाच इन्स्पेक्टरची वल्गल्ल मानवणार नाही. का मानवणार नाही? मलाही तुझ्यासारखा पोलीस अधिकारी व्हायचा आहे. कमरेवर पट्टा, पट्ट्यात पिस्तूल आणि पिस्तुलावर हात आणि मग ढिसक्याव ढिसक्याव ढिसक्याव. हो 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 बाबा हो. गोळ्या फुकट जायच्यात. बरं चला, आधी दोघी नाश्ता करून घ्या. हो, न पेक्षा कोणी उपट संभयाचा बेशरम सारी आला. अप्पाजी, अप्पाजी. माझ्या तोंडाला काळं बसलं भडवीची न. हो अप्पाजी, बसा भाऊ. हे पाणी घ्या आणि शांत राहा भाऊ जरा. करुणा विजू, तुम्ही आत व्हा. हो, मी बेडरूम मध्ये आहे. ठीक आहे. बोला अप्पाजी. बोला काय? पहिला का ललिताला बाहेर बोलवा. ललिता? अहो ती इथे कुठे आली आहे? त्या भुक्कड कैलासला मी इथून बाहेर जाताना पाहिलंय. अहो पण त्याने तिला इथं आणलीच नाही. पण काय बाप्पाजी, एवढे रागावलात का? ती काल तोडली ललिता. मी तिचा दुर्दैवानं भाग. माझं सारं खानदान धुलीच मिसलायला चालली होती. ते आलंय लक्षात. त्या हलकट पाजी
जमाना बदललाय. पण इब्रत अब्रू बदलले का? हो, वयात आलेली सज्ञान पोरगी आहे तुमची. तरीही त्या कैलासला अटक करा आणि चांगला फोडून काढा. असं कसं करीन मी? का करणार नाही? तो तुमचा मित्र आहे म्हणून. नाही अप्पाजी, दोस्त म्हणून नव्हे, तर ते माझ्या कायद्यात बसत नाही म्हणून. कायदा गेला गाडवाच्या. अप्पाजी, हे घर एका प्रतिष्ठित पोलीस अधिकाऱ्याचं हे लक्षात असू द्या. त्या कैलासला तुम्ही पाठीशी घालता, पण मी सुद्धा एक माझे आमदार आहे, विसरू नका. अप्पाजी, या क्षणाला मी तुम्हाला एका मुलीचा बाप म्हणून ओळखतो. कायदा एक फूल आहे, दुसऱ्यांना सुगंध देण्यासाठी. याचा काटा करू नका दुसऱ्यांना तोडण्यासाठी. अजयराव, अहो कायद्याच्या गोष्टी मी खूप कोळून प्यालोय. मी बाप म्हणून तिथं आलोय, तेव्हा माझ्या मुलीला पळवण्याला त्या कैलासला अटक करा. हो, कोणत्या आधारावर? तुमची मुलगी सुवाकुशणी त्या कैलासबरोबर पळून आली आहे. अहो तिला अक्कल कुठे आहे? हो, असं जरी म्हटलं तरी ती पूर्ण सज्ञान आहे. त्यामुळे जीवनाचा जोडीदार निवडण्याचा तिला पूर्ण अधिकार आहे, अगदी कायदेशीर. आणि अटक करावी अशी तुमची बळजबरीच असेल ना, तर याबद्दल मला पूर्ण चौकशी करायला हवी. चौकशी? अहो कसली चौकशी? ती माझी मुलगी आहे की नाही याची. हो, असं काय म्हणता अप्पाजी? अहो मग निदान त्या मुलीला तरी माझ्या हवाली करा. अशक्य आहे ते. का? हा प्रश्न त्या कैलासला विचारा, तो देत असेल तर पहा. अरे त्याचा बाप देईल. मी बळजबरीने कोर्टात सांगायला लावीन की त्या कैलासने दिलं पळवलंय म्हणून. जाऊ दे साल्याला खडी फोडायला. अप्पाजी, ही सुद्धा गोष्ट तुमच्या हाताबाहेर गेली. हो, तुमच्यापेक्षा तो कैलासच हुशार निघाला. म्हणजे थांबा, ही पहा, ही सर्टिफिकेट पहा. त्याने 2 दिवसापूर्वी रजिस्टर लग्न केले. आता बोला. नालायक. नाही त्याला खडी फोडायला पाठवलं ना तर नाव नाही सांगणार अप्पाजी म्हणून. अप्पाजी, तुमचे जावई बापू आले, त्यांनाच विचारा. नालायक गुंड. ही विशेषणा तुम्हाला जास्त लागू पडतात अप्पाजी. चोप, माझं नाव घेऊ नकोस. हो ना, रावणाचं नाव घेतल्यासारखं वाटतं. पण अप्पाजी, तुमची पोर स्वखुशीने आले माझ्या बरोबर. तुम्ही तुमच्या मुलीचं त्या म्हाताऱ्या पैसेवाल्याबरोबर लग्न लावून देणार होतात ना, पण का? का? तर येत्या निवडणुकीत तो तुम्हाला उमेदवारीचं तिकीट मिळवून देणार होता म्हणून. Shut up. स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी स्वतःच्याच पोळीच्या आयुष्याची होळी करताना तुमच्या पितृमनाला काहीच कसं वाटत नाही. अरे तुझ्यासारखा यत्किंचित मवाळी मला सांगतोय. हा साहेब, हा यत्किंचित मवानी तुमचा कायदेशीर जावई आहे. मी मानत नाही. अरे अशा जावयाला ना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. अहो, जिथं स्वतःच्या पोरीच्या आयुष्याची ज्यानं पर्वा केली नाही, तो बाप स्वतःच्या पोरीला डोळीत न बसवता होळीत टाकत होता. तो माझी काय पर्वा करतो? माझ्या समोर बोलण्याची एवढी हिंमत? पण अजयराव, हा बोलत नाही, ही तुमची फूस बोलते, लक्षात ठेवा. पण तुम्हाला सुद्धा नोकरीवरून काढून टाकायला मला वेळ लागणार नाही. गेट आउट. आय से गेट आउट. एका पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात त्याला धमकी. ज्याने इमान हे दैवत मानलं त्याला धमकी. आय से गेट आउट. असं पाण्यात राहून मगरीची वैर. पण अजयराव, अहो माझ्याशी वैर झाल्याचा परिणाम काय होतो हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. रास्कल. प्लीज अजय. अप्पाजी, झाली तेवढी शोभा पुरेला. कुठं होता? कुठं? असं मग दाखवतो तुम्हाला या अप्पाजीच्या हात किती वरपर्यंत पोहोचले ते. लक्षात ठेवा. सॉरी बोल. खरंच सॉरी. अरे, माझ्यामुळे तुला मनस्ताप सहन करावा लागला. अरे वेडा आहेस तू. अरे यात त्रास असला. दादा, वहिनी, मी कॉलेजला निघतो. लवकर ये. ठीक आहे. बरं विजू,
म्हणतो ना. ठीक आहे. साहेब, जैन साहेब. विठ्ठल, साहेब, मोठ्या साहेबांनी तुम्हाला एक महत्वाचं पत्र दिलं आहे. पाहू बरं. अजय, तुझं काम झालं की तू खाली येशील, मी तुझी वाट पाहतो. ठीक आहे. जैन सर. ठीक. काय हो कुणाची आहे चिठ्ठी? करुणा, करुणा, अगं आज माझ्या आयुष्यात परमोच्च आनंदाचा क्षण आलाय. आज माझ्या नवऱ्याची खरी कसोटी लागणार आहे. आज खरी परीक्षा आहे माझी. म्हणजे अगं अगं त्या अब्दुल मस्तानाला पकडण्यासाठी 6 महिन्यापूर्वीच माझी नियुक्ती झाली होती. तब्बल 6 महिने डोळ्यात तेल घालून या क्षणाची वाट पाहत होतो त्याला पकडण्याची. अजय अगदी नाईलाजाने सांगावं म्हणते. काय ते? हे बघा तुम्ही त्या माणसाची केस सोडून द्या. करुणा, अगं हे तू सांगतेस? हो अजय, शेवटी जपायचं असतं ते आपल्या प्राणांनाच ना. अहो तुम्हाला माहिती आहे ना, त्या माणसाने 5 इन्स्पेक्टरचा खून केलाय. अमानुष खून. करुणा, अगं माझं बरं वाईट करणं तेवढं सोपं नाही केलं. तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. अगं अगं तुझ्या हातातील प्रतिप्रेम मला वेळोवेळी सावरतेच आहे. आजपर्यंत तुझ्या प्रेमाने तर मला विजय मिळवून दिले. अजय होय करुणा. अगं अगं 10 वर्ष पोलीस खात्याला झुकांडी देणाऱ्या त्या अब्दुल मस्तानाला लवकरच जेलबंद करेल असा आत्मविश्वास आहे माझा. बिजू, बोलू नकोस माझ्याशी. अरे राजा, तुझा दादा तसाच आहे रे. वेली अवेली सारं घर, सारा संसार सोडावा लागतो. दादा, अरे वहिनीची कधी मनसोक्त गप्पा मारल्या नाहीस. कधी आमच्या जेवणाच्या पंक्तीत बसला नाहीस. अरे अरे तासन तास या दाराच्या चौकटीत वहिनी तुझी वाट पाहत असते. आणि आणि आपल्याला वाढायला घेतलेला ताट तसंच दाखवून झोपी जाते रे. भाऊजी दादा, खरंच सांग, आम्ही आवडत नाही का रे तुला? अरे अरे तू घरात नसलास की घशाखाली घासत जात नाही बघ. आम्हा दोघांची भूक फार मिटून जाते. यावेळी तरी जाऊ नकोस रे. बिजू, अरे तुझा दादा मोठा व्हावा असं वाटतं ना तुला? बिजूचा दादा किती मोठा, किती हुशार असं म्हणायला हवं ना सर्वांनी. होय दादा. मग मग पकडून त्या गुन्हेगाराला. होय दादा, तू मोठा हो, हिमालय एवढा. मग मी माझ्या मित्रांना सांगेन, बघा बघा माझा दादा किती मोठा झालाय, हिमालय एवढा. बिजू दादा, वेडा, वेडा आहे रे वेडा. दादा तू पण लवकर येशील ना? हो, लवकरच येतो मी. अहो घासभर खाऊन तर जा. करुणा, अगं तो अब्दुल एका सेकंदाचा उपयोग पण कौशल्याने करून घेतो. म्हणून आपणच अर्धा सेकंद आधी जायला हवं. येतो मी. दादा, भाऊजी तुम्हाला कॉलेजला जायचंय ना? त्यांनी पैसे दिलेत ना, काहीतरी खाऊन घ्या, उपाशी राहू नका. वहिनी वहिनी, अगं भूकच नाही राहिले ग. भाऊजी वहिनी, हे हे पैसे ठेव तुझ्याकडे. भाऊजी ठेव तुझ्याकडे. अहो
ना दादाचा पत्ता ना अब्दुलचा. आपण ही नोकरी सोडून द्यायला सांगू दादाला. भाऊजी हो ते ऐकणार आहेत का आपलं? तुम्हाला माहिती आहे ना त्यांची ही नोकरी ते स्वतःच्या प्राणापेक्षाही जास्त जपतात. अहो अहो, कधी स्वतःच्या कमरेला पट्टा जरी नसेल ना तरी त्यांना जेवण जात नाही. हो, भाऊजी तुम्हाला कॉलेजला जायला उशीर होत असेल ना, जावा तुमची परीक्षा पण जवळ आली. ठीक आहे, जातो. करुणा, अगं बाई तुम्ही आज सॉरी खूपच खुशीत दिसतेय. हो, 4 दिवसांच्या प्रयत्नानंतर मासा गळाला लागला. म्हणजे अब्दुल हिरमदार. खरंच आज मी खूप खुश आहे. माझं माझं मन ना पूर्ण भरून आलंय. पण खरं सांगू का अजय, मला खूप भीती वाटत होती हो. अगं माझ्या या पराक्रमाबद्दल सर्वांनी अतिशय कौतुक केलं, अभिनंदनाचा वर्षाव केला. मग आता तू कसं करणार माझं अभिनंदन? मी चला 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 इथे उभे राहा. अगं आधी उभे राहा. अगं पण लगेच आले मी. आता मी तुमची दृष्ट काढणार आहे. चला. हे पकडा हातामध्ये. इडा पिडा टळो घरातल्या ढाच्यांची पोळीभाजींची पुन्हा ती तुम्हाला जर दृष्ट लागली असेल ना तर त्या बैलाच्या हारावर बसो. या अगं हे काय? करुणा, अगं माझी दृष्ट तुझ्या या 2 डोळ्यांनी केव्हाच काढली होती बघ. मग आता अभिनंदन तितक्यात काय हो? एक मिनिट, मला आधी कॉलेजला जाऊ दे, मग तुम्हाला काही रोमॅन्स करायचा आहे तो करा. भाऊजी दादा, मला नाही काल स्वप्न पडलं होतं. स्वप्न कसलं बरं? कॉलेजला 15 दिवस सुट्टी पडली की काय? नाही, हे बघ, तू चेष्टा करत असशील ना तर मी सांगणारच नाही. सॉरी बाबा, बोल. एका मोठ्या काळ्या माणसाच्या हातपाय दोरीनं गच्च बांधून तू त्याला फडफडत नेत होतास. तो अब्दुलच असेल. पुढे? पुढं नको. अरे पुढील स्वप्न वाईट आहे. अरे अरे स्वप्न सांगायला काय जाते, हो की नाही करुणा? हो ना भाऊजी सांगा ना. तो राक्षस मोठा झाला आणि त्याने ते दोर तटातट तोडून टाकले. मग तो दादावर चालून आला, दादाला पिस्तूल काढलं मग आणि त्या राक्षसावर झाडलं. मग मग मी जाम घाबरलो, किंचाळलो आणि जागा झालो. बरं, मी निघतो. करुणा, अगं आज तारीख काय? 5 मार्च ना? हो आज आपल्या विजयरावांचा वाढदिवस. हो त्याची आठवण मीच करून दिली आहे त्यांना मगाशी. म्हणून मी सरांना सांगून येतो की पहिला पिरियड महत्वाचा आहे. लवकर ये. ठीक आहे, येतो मी. अभिनंदन राजा, अभिनंदन. कैलास, अरे ही बातमी पाहिली? मी वहिनी, अगं बघ बघ, तुझ्या गौवाचा पराक्रम बघ. म्हणे बहादूर इन्स्पेक्टर. पण अजय, अरे ही बातमी वाचल्यापासून माझी मृदुला तुला पाहण्यास उत्सुक आहे. पण मला वेगळीच भीती वाटते रे. कसले हो भाऊजी? माझी बायको ललिता याच्यावर प्रेम करू लागली. इश्श, काय भाऊजी तुम्ही? अगं तिचं काही खरं नाही ग. आता आम्ही ज्या चाळीत राहतो ना, तिथल्या तरुणांचीच नव्हे तर म्हाताऱ्यांची सुद्धा पूर्ण गाळण ओढून टाकले तिने.
2-4 दिवस उशीर केला असतात ना तर मलाच इन्स्पेक्टर व्हावं लागलं असतं. बरं का हो, तुम्हाला माहितीये का आजकाल हे कैलास भाऊजी कार मधून फिरतात. कार मधून? काय रे, कुणाची चोरलीस? झालं, तुला मी चोर वाटतो का रे? कैलास, चोर चोरासारखे वाटत नसले तरी ते असतात. हे धंदे सोड, नपेक्षा माझ्या हाती सापडलास ना तर सुटणार नाहीस. अभिनंदन. 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 अरे अब्दुलला पकडल्याबद्दल. थँक्स. थँक दोस्त. हा हात कधीच सुटू नये. अह, तुम्हा पोलीस इन्स्पेक्टरचं काही खरं नाही. अरे आज हात हातात घ्याल आणि उद्या याच हातात बेड्या ठोकाल. बर, मी निघतो. बर. अरे सध्या मी नजर कैदेत आहे ना. आलो. बरं भाऊजी, परत येताना ललिताला घेऊन या. आज विजू भाऊजींचा बर्थडे आहे. ओ हो, आणि तुमच्याही लग्नाचा 6वा वाढदिवस असेल. हो. गुड. मग तर मी माझ्या लॉलीपॉपला घेऊनच येतो. अगं सांगू करुणा, अगं 4 रात्र झोपलोच नाही बघ. या केसचा भलता ताण पडला माझ्यावर. पण या घरात पाऊल टाकताच तुझा आणि विधूचा चेहरा पाहता सीन कुठल्या कुठे उडून गेला. खरंच खरंच माझ्या या संसारात पारिजात भरलाय. अजय, हल्ली कवी होऊ लागणार वाटतं. म्हणजे पोलीसवाला अरसिक असतो का? आणि तुझ्यासारखी स्फूर्ती देवता समोर असल्यावर हार्टिक सुद्धा कविता करेल. खरंच खरंच करुणा, अगं अगं तुझ्या स्फूर्तीच्या पंखांनी मी विजयाच्या गगनात मस्त भरारी घेत असतो. आधी अंघोळ करून नाश्ता करून घ्या. बरं. हा? मला तुझ्या समोर बसून सारखं बोलत राहावं वाटतं. ते कधीही पुरे होऊ नये. पण खरं सांगू करू ना, आपण आपल्या विजूला पोलीस ऑफिसरच बनवायचं. हो हो, अगदी अगदी तुमच्यासारखा प्राणापेक्षा इमान श्रेष्ठ मानणारा, कर्तव्याची पूजा करणार. पण खरं सांगू का अजय, कधी कधी ना मला भीती वाटते. असं वाटतं नको तो पोलीस अधिकार, नको ते धोक्याचं धडपडीचं जीवन. अहो अहो, किती त्रास होतो तुम्हाला त्याचा. नाही धड जेवण, नाही धड झोप. करुणा, अगं मलाही केव्हा केव्हा वाटतं की आपण लग्न करून काही केले तुझं. केव्हा केव्हा मलाही वाटतं सोडून द्यावी ही नोकरी, त्याग करावा त्या पोलीस पदाचा. पण त्याच वेळी गुन्हेगाराच्या अत्याचारानं पोखरत चाललेला माझा देश माझ्यावर उभा राहतो. करुणा, करुणा तू निर्धास्त राहा. मला काही होणार नाही आणि माणसाने मृत्यूला कधीच घाबरू नये. अगं, डेथ शुड नॉट चॅलेंज द मॅन, मॅन मोस्ट चॅलेंज द डेथ. अगं तुझ्या प्रतिव्रतेच्याच कुंकवानं माझं रक्षण होईल. माणसाने मृत्यूला सामोरे जायलाच हवं. हा, जर का मृत्यूने पाठ दाखवली तर तो निश्चितच पाठीवर बसेल. आता आज पाहू. ओठांची चंद्रकोर, डोळ्यांचा डोह खोल, चांदणी खडीत चूर, सावरू कसावी बोल, काळजाच्या गडगडाने धूप आग तू, पहाटच्या धुक्यातला भूप राग तू, मोह मोह रोम रोमी खंड हाक तू, केशरात रंगलेली चांदरात तू, केशरात रंगलेली चांदरात तू, पहाटच्या धुक्यातला भूप राग तू, केशरात रंगलेली
खुणा जिंकला हरपले भान हे तुझ्या तोच दंगला. लग्नाला 6 वर्ष झाली तरी हनीमून चालूच आहे. मास्तर हे काय अहो, आम्हाला नाही का करायचा? अजय बेटा, अरे ही म्हातारी काठी अजूनही तरणी दाटी आहे. बरं मास्तर, पाया पडत्या. आशीर्वाद अखंड सौभाग्यवती भव. अजय बेटा, पण आमचा विजू बेटा कुठं दिसत नाही. भाऊजी, मास्तर भाऊजी कॉलेजला गेलेत. मला माहितीये का आज त्यांचा वाढदिवस आहे. वा वा वा, अगदी अलभ्य लाभ म्हणायचा. पण मास्तर हा गोंता आणण्यापेक्षा एखादी बॅग नाही का आणायची? अरे बॅगच आणली होती, पण कुठल्या तरी स्टँडवर कोण्या महाभागानं माझी बॅग लंपास केली. तिथं हा गोंता पडलेला मिळाला. आणला उचलू. बाकी मालाच माल आहे की नाही. हो बरं करू ना, तू मास्तरांसाठी अंघोळीला पाणी काढ भाऊ. हो, आले. मास्तर हो आज असे अचानक कसे झालं? अरे शाळेच्या चेअरमनचं आणि माझं झालं भांडण. मी म्हणत होतो कमीत कमी गरीब होतकरू हुशार मुलांकडून तरी डोनेशन घेऊ नका. पण आमचं ऐकतंय कोण? आला राग दिला राजीनामा. हा, आता स्वतः स्वतंत्र शाळा काढायची. स्वतःची जागा आहे. म्हातारपणी त्या जागेचा उपयोग नानार जनासाठी करावा. पण अजय, त्या शाळेला ना मी माझ्या शांतीचं नाव देणार आहे. एवढीच तिच्या आत्म्याला शांती. म्हणून इकडं आलो. म्हटलं पाहू कोण कोण शाळेला हातभार लावतो ते. अजय बेटा, तू माझा आवडता विद्यार्थी. मास्तर अहो सांगाल तेवढी रक्कम देईन. कारण आई वडिलांचं छत्र गमावलेल्या एका पोरक्या पोराला तुम्ही मायेने कुशीत घेतलं, वाढवलं आणि बोधामृताचे घोट पाजून त्याला एक कर्तव्यनिष्ठ प्रामाणिक पोलिसाची बनवलं. अरे शिंच्या, मी कोण बनवणार? तुझ्या हुशारीनं तूच मोठा झालास. अहो पण मास्तर संस्कार तर तुम्हीच घडवलात ना. अहो म्हणून तर आज वरिष्ठांच्या गळ्यातील ताईत बनलोय. या तुझ्या वरिष्ठांच्या भरोशावर राहू नकोस बाबा. अरे वरिष्ठ केव्हा अरिष्ट होऊन गळ्यातील ताईताला आपली चप्पल बनवतील हे काही सांगता येत नाही. नाही मास्तर, अहो अहो माझा त्यांच्यावर आणि त्यांच्यावर माझा पूर्ण भरोसा आहे. माझा कोणताही शब्द खाली पडायला देत नाही. आणि खरं सांगू मास्तर, ज्यावेळी तुम्ही हवे होतात ना त्याच वेळी दत्त म्हणून आला. मास्तर अहो 10 वर्ष पोलीस खात्याला दुकांडी देणाऱ्या त्या महावस्तात स्मगलर किंग अब्दुल मास्तरला मी काल मुद्देमालासहित अटक केली. पोरा पोरा पोरा, अरे माझं हृदय बोल किती आनंदाने भरले. पोरा, यशवंत हो, गुणवंत हो, इमानानं वाग. यश तुझ्याच घरी पाणी भरे. बरं मास्तर, हा? पाणी काढले अंघोळीला. मास्तर तुम्ही पहिला आंघोळी करून घ्या आपलं. अरे पण हा बोजा मी आणतो. ठीक आहे. चल सुनबाई. करुणा, मी तो बोजा मागे ठेवून. हो. मदत करू का? तुम्ही नाश्ता करून घेताय ना? मास्तरांच्या आंघोळ होते. नमस्ते अजय. हो जाते साहेब.
ज्यामुळे सारं पोलीस खात्याची मान अभिमानाने उंच झाली. हो, ज्यानं स्कॉटलंड पोलिसांना झुकांडी दिली त्या अब्दुल मस्ताना तुम्ही सीताबीनं पकडलं. हा, कदाचित स्पेशल इन्व्हेस्टिगेटर म्हणून स्कॉटलंड यार्डकडून ऑफर सुद्धा येईल. पण 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 काय जाते साहेब? म्हणजे कधी कधी जय मिळून पराजय पत्करावा लागतो. व्हॉट यू से? काय म्हणताय तुम्ही दाते साहेब? अजय, अब्दुलचे केस राजकारणात घुसू पाहतो. कॅबिनेट मधून तुझ्या वरिष्ठांवर दबाव येतोय. अरे, अब्दुलला पकडले समजतात. कमिशनरच्या घरी आमदार खासदार याचे फोन येतात त्यांच्या सुटकेसाठी. या राजकीय पुढाऱ्यांनी अब्दुल सारख्या तस्कराला एका देशद्रोहाला पाठीशी घालण्याचे कारण काय? जय, त्यांचे हात फार वरपर्यंत पोचले. निवडणुकीत एखाद्या उमेदवाराला निवडून देणं, त्याला आमदार खासदार बनवणं, अगदी पोलिसाचं कमिशनर बनवणं आणि शिपायाचं कमिशनर बनवणं, हे सारं अब्दुलच्या हाती आहे. अजय, हो, तुम्ही जे पराक्रम केलं त्यामुळे सारं पोलीस खातं तुमच्यावर खुश आहे. तरी तुम्ही अब्दुल विरुद्ध सारे पुरावे नष्ट करावे आणि त्याचा जप्त केलेला माल परत करावा. साहेब, ते नाईलाजानं सांगावं लागतंय. साहेब, अहो, पोलीस अधिकारी म्हणून काम केलेल्या माणसाने हे सांगावं? मी सांगत नाही, राजकारण सांगते आणि यातच तुमचं भलं आहे. सॉरी साहेब. हो, आजपर्यंत मी सचोटीने वागलो, इमानाला पोझीत आलो आणि आज बेईमानं वागून साऱ्या जिंदगीला आग लावू. जी सत्वशील पत्नी आपल्या जीवाचं रान करून माझं इमान राखण्यासाठी अवैरित धडपडते, त्या पत्नीच्या मनावर बेईमानाचं कुऱ्हाड घालू. ज्या मास्तरांनी माझं मन घडवलं, माझी संस्कृती घडवली, त्या मास्तरांच्या विरोधात काळजावर बेईमानाचं उकलतं तेल होतं. नाही, घाबरून बेईमानाला शरण जाणार नाही. सॉरी साहेब. अजय, पण मी मनापासून सांगत नाहीये रे. अरे, पण परिस्थिती तशी आहे की तुला. नमस्ते, रिटायर्ड इन्स्पेक्टर दाते साहेब. नमस्ते, या. मला वाटलंच होतं. अजय, येतो. अभिनंदन अजय साहेब. मानलं तुम्हाला. बोलत नाही. ही माझी तुमच्याकडे दुसरी खेप. पहिल्या वेळेला आलो होतो माझ्या मुलीसाठी, पण त्यावेळेचा मी सारा अपमान गिळून टाकलाय. आणि आता 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 कशासाठी आलं? पुन्हा तीच गरज ओकायला लावू नका. त्यावेळी झालेला मी सारा अपमान विसरू शकेन, पण त्यासाठी काय करावं अशी आपली इच्छा आहे? काम मोठं नाही, फक्त अब्दुलला सोड. त्यात तुमचा काय संबंध? संबंधाशिवाय आपण बोलतच नाही. या घाणेरड्या संबंधात मी भागीदार होऊ नका, ते आम्ही करून घेऊ. तुम्ही काय संबंध लपवायची मला? जगाचा अनुभव नसलेला एक साधा इन्स्पेक्टर. अजयराव, अहो, तुम्हाला माहीतच आहे त्या अब्दुल्लाची आणि माझी 50% पार्टनरशिप चालते. आणि आता तुम्ही त्याचा 50 लाखाचा माल पकडल्यामुळं तुमचंही नुकसान झालंय, हेच ना? आता कसं अगदी शहाण्यासारखं बोललात. अप्पाजी, पुरावा मिळाला ना तर तुमच्याही हातात बेड्या टोकायला मागे पुढे करणार नाही मी. वा 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 अजयराव, अहो, तुमच्या हिमतीला आम्ही खुशीनं दाद देतो. पण अजयराव, आमच्या अंगाला हात लावणं फार महाग पडतं. नाही म्हणजे तुमचं मनगड कोवळं आहे. आमच्या मनगडाशी भिडायला गेलात ना तर दुखापत व्हायची त्याला. त्या अब्दुलच्या मनगडापेक्षा तुमचं मनगड भारी नसणार. अजयराव, अहो, याच मनगडाच्या बळावर अब्दुलला धनकड केलं आम्ही. तरीही मला कुणाचीही पर्वा नाही. गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी. हो ना, आम्ही मानतो ना. अहो, त्या अब्दुलला पकडण्यासाठी तुम्ही अरबाचा वेध घेतलात. फार हुशार चतुर आहात तुम्ही. पण अजयराव, ही तुमची हुशारी ना तुमच्या डिपार्टमेंटला कळत नाही. तिकडे हुशार पसार होतात आणि म्हणून तुमच्यासारखी माणसं हवीत
आमच्या खासगी डिपार्टमेंट मध्ये. अप्पाजी तुम्ही निघा आता इथून. अहो रिकामे हातानं नाही म्हणजे तुमच्यात रिकामे ठेवून असं कसं चालेल? म्हणजे एक मिनिट. हे पहा, किती हवेत? 5 लाख, 50 लाख, पाहिजे तेवढे बोला. आणि हो, 10 मुंड्या मुरगाळून 4 चाळी बांधल्यात, त्यातली एक चाल तुमच्या नावावर करतो. You rascal! अजयराव, अहो तुम्ही स्वतःच्या हातानं तुमचं जीवन बंद करीत आहात. अहो लक्ष्मीला लाथाला जात तुम्ही. अप्पाजी, इमान गळाला लागायला गळ टाकणारा ही इमानी हवाय. अजय पोरा, अरे इमानासाठी मेलास तर तुझं सोनं होईल आणि बेईमान होऊन मेलास तर तुझं शेण. असं ठीक आहे. पाचवी करतो मी. वहिनी अगं वृंदा म्हणजे तू. बाई, त्या वृंदेलाही केव्हा तरी सत्व परीक्षेला उतरावं लागलं होतं. ही वृंदा नाही का? साहेब, विठ्ठल, अरे बॅग सापडली. कुठे होती? सर कॅन्टीन मध्ये चहा प्यायला बसला होता, तिथंच विसरून आला. खूप शोधलं. बरं बरं झालं विठ्ठल, तू बॅग घेऊन आलास. अरे बरं विठ्ठल, आज आमच्या विजयरावांचा वाढदिवस आहे. वाढदिवस करूनच जा. नको साहेब, डीएसपी साहेबांनी लगेच बोलवलं आहे. हो का? बरं निघ तू. जैन सर. जय हिंद. बरं मी वाढदिवसाच्या तयारीला लागू का? हो लवकर कर, मास्तरी आले आहेत. हो, आले. आणि मी सुद्धा फ्रेश होऊन येतो. ठीक आहे. ये पाहू. अजय बेटा, कैलासला तोरण लावण्यात मदत कर. बरं. हा, हे घ्या. देखो. यशू बेटा, दादा ये पाहू. बरं मी औक्षण करते. हा वाचन झालं का? हो हो, झालं. हा कैलास, अरे हे काय आहे? काय तेव्हा इथे तुम्ही. अहो एक तुम्ही वाजवा, एक मी वाजवतो. ठीक आहे. अहो बरं, तसं आहे. तुम्हाला जमेल का ते? पाहू आता. बरं. आणलंच आहे तर काहीतरी. ये तू वाज. तूच वाजव. बरं मास्तर, आज आपल्या विजयरावांचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात करायचा आणि मस्तपैकी या कैलासच्या गाडीतून फेरफटका मारून येऊ. हो हो. बरं हे का पाहू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. तेरा बनके आया हूँ मैं, दर्द
इन्स्पेक्टर केदार आणि हे इन्स्पेक्टर भोसले, कॉन्स्टेबल माने. बोला ना, काय काम काढलं? इन्स्पेक्टर अजय, आम्ही तुमच्या घराचे झडतीचे वॉरंट घेऊन आलो. काय? माझ्या घराची चढती? पाहू द्या ते वॉरंट. इन्स्पेक्टर अजय, 50 लाख किमतीचे हिरे चोरल्याचा आरोप आहे तुमच्यावर. काय? नाही नाही साहेब, हे खोट आहे, हे खोट आहे. हे पहा, आम्हाला झडती करू द्या. अवश्य घ्या. थँक्यू. भोसले, तुम्ही वर जाऊन चेक करा सर्व व्यवस्थित. ठीक आहे साहेब. कॉन्स्टेबल माने, तुम्ही किचन मध्ये जा, चेक करून घ्या सर्व. मी बेडरूम मध्ये जाऊन चेक करतो. पोरा पोरा, अरे तुझ्या जीवनाच्या गगनात धूमकेतू उगावलाय. सावध राहा पोरा, सावध राहा. कमाल आहे, आज तर काही सापडलं नाही. भोसले, तुम्हाला काही सापडलं? नाही साहेब, काहीच नाही सापडलं. कॉन्स्टेबल माने, सर्व शोधून काहीच सापडलं नाही. ओके ठीक आहे. आता या हॉलची झडती घ्या. नाही साहेब, काहीच सापडलं नाही इथे पण. काहीच नाही सापडलं. ठीक आहे. इन्स्पेक्टर अजय, सॉरी, कदाचित आम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली आहे. येतो आम्ही. साहेब, ते बॅग ठेवले ते आपण चेक करायचे राहूनच गेले. ओ आय सी. इन्स्पेक्टर अजय, प्लीज ती बॅग उडून दाखवता का? वाय नॉट? येस प्लीज. नाही नाही, हे साप खोट आहे, हे साप खोट आहे. कुणा दृष्टाचं कारस्थान आहे ते. विठ्ठल! इन्स्पेक्टर अजय, वाटलं नव्हतं तुम्ही असे कराल म्हणून. होय साहेब, हे हे सगळं खोटं आहे. अहो, माझा माझ्या नवऱ्यावर खोटं विश्वास आहे. अहो, प्राणापेक्षाही इमान श्रेष्ठ मानणाऱ्या एका वफादार माणसाच्या हातून हे घडेल तरी कसं? डॉक्टर साहेब, अहो, ही बॅग मगाशी विठ्ठल घेऊन आला होता. हे पहा, हे सर्व तुम्ही कोर्टात सांगा. वहिनी, हा सारा डाव त्या हरामखोर अप्पाजीचा दिसतो. अजय, अरे अप्पाजीने विठ्ठलला हाताशी घेऊन हे कारस्थान केलेलं दिसतं. नाही कैलास, अरे विठ्ठलवर माझा पूर्ण भरोसा आहे. तो खोटी साक्ष देणार नाही. अजय, तू धर्म आहेस, युधिष्ठिर. तुला सारं पुण्यावरच दिसणार रे, पण थोडा तरी दुर्योधन हो. हे पहा, आम्हाला आमचं काम करू द्या. भोसले, ती बॅग जप्त करा. ठीक आहे साहेब. नाही, कॉन्स्टेबल माने, अजय बॅग घाला. ओके, जाऊ. साहेब, अहो सोडा माझ्या नादाला. हे सगळं खोटं आहे साहेब. हो हो, एका धर्माच्या आधी नका हो बेडा घालू. हा, हा दारुण अपमान त्यांना नाही सहन होणार. दादा, अरे अरे काय घडतंय सगळं? तुझ्या नशिबी वारुला ते दुर्भाग्य काय यावं? इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, मी काय इमानाच्या पर्वताला नका हो चिखलात तुडू. मी तुमच्या पाया अरुणा, मागे आहो. अगं अगं, इमानाबाई माझ्या हाती वेड्या पडल्या, त्याचा तुला अभिमान वाटायला हवा. या वेड्या पोलिसांच्या नाही तर चोराच्या आहेत. करुणा, करुणा, इकडे बघ. करुणा, इकडे बघ. या हिमालयाकडे बघ. तो कधीच वाकणार नाही, कारण तू त्याला कधी वाकवणं शिकवलंच नाही. तशीच वाग करुणा, तशीच वाग. आयुष्यात मी फक्त एकच देवता मानली, ती फक्त तू. तिच्या डोळ्यात अश्रू पाहिलं तर माझं सारं ध्येय कोसळून जाईल. तू हा घडवलेला हिमालय बर्फासारखा वितळून जाईल. याच तुझ्या अश्रूचे मोती होऊन माझ्या ओंजलीत पडतील. करुणा, मला पाहायचंय
इथे अजय राहणार की तो अप्पाजी? इथं बेईमान रगणार की इमान? अगं तू घाबरू नकोस, तुझा नवरा इमान कधीच सोडणार नाही. अगं हे समाजकंटक माझी मुंडी मातीत घुसू पाहत असले ना तरी मी झेप घे. गगनवेधी गगनवेधी गगनवेधी. दादा, अरे तुझ्या हातात बेडा का? इन्स्पेक्टर साहेब, अहो बेड्या घालतात चोराच्या हातात. दादा, दादा तू आम्हाला सोडून जाऊ नकोस रे. आम्हाला दूर लोटू नकोस दादा, आम्हाला दूर लोटू नकोस दादा. राजा, अरे कर्तव्याच्या सीडीवरून चाललोय. ती सीडी नरकात नेते की स्वर्गात तेच पाहायचंय मला. चला, उशीर होते आम्हाला. चला. दादा, 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 अरे दादा थांब ना रे. पाहिजे पडव्या पडव्या, तुझे गिरणी बांधून ठेव. आलोच आलोच मी. अपराध घडे स्वार्थासाठी, जिंकून हरतो डाव असे फासे पडती. रोज नवा अपराध घडे स्वार्थासाठी, जिंकून हरतो डाव. आता थोड्या वेळातच या नाट्यप्रयोगाचे सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. ज्या मान्यवरांना आम्ही आयोजित करतोय त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर येण्याची कृपा करावी. श्यामकांत पाटील, गाव पाटील, नरेश नंदू पाटील, अखिल आगरी समाज वारळ अध्यक्ष, कविता पेरवी, ग्रामपंचायत सरपंच वारळ, किरण काशीराम चाळके, ग्रामपंचायत वारळ उपसरपंच.